अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। व्रतवैकल्यांचा सणावारांचा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना सध्या चालू आहे। या महिन्यात प्रत्येक घराघरांमध्ये विविध प्रकारच्या पूजा अर्चा व्रतवैकल्य सेवा केल्या जातात। श्रावण महिन्यामध्ये ज्याही काही तुम्ही सेवा कराल पूजा करता त्याला विशेष असं महत्त्व आहे। त्या जी सांगणार आहे ती म्हणजे जीवतीची पूजा। तर जीवतीची पूजा का करायची कशी करायची तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। तर जीवतीची पूजा ही का केली जाते? आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना सगळ्या प्रकारचं सुख समाधान मिळावं असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्याचसाठी आपल्याला जीवतीची पूजा श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी तुम्हाला करायची असते। कशी करायची? आता मुलं जर तुमची बाहेर असतील, परगावी असतील, परदेशी असतील तर काय करायचं? तर तरी सुद्धा तुम्ही तुमच्या राहत्या घरी ही पूजा करू शकता। तर शुक्रवारी आपल्याला काय करायचं? अशा प्रकारचा एक तुम्हाला फोटो जो आहे तो बाजारात मिळून जाईल। जिथे देवाचं सामान मिळतं तिथे हा फोटो मिळतो। आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल, पण असा जो फोटो आहे तो तुम्ही घरी घेऊन या। तर आता ह्या फोटोमध्ये नरसिंह, नाग, जिवत्या, बुधदेव आणि बृहस्पतीदेव यांचे फोटो आहेत। तर यांची पूजा जी आहे ती आपल्याला शुक्रवारची करायची असते। आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, ज्याही काही जीवनातल्या जगातल्या ज्याही काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलाला मिळाव्या यासाठी ही पूजा करायची असते। आता फक्त मूल आहे म्हणूनच नाही, ज्यांना मूल बाळ नाही आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या घरी लवकरात लवकर पाळणा हलावा, त्यांच्या घरी बाळकृष्ण यावा यासाठी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता। तर कशी करायची? हा जो फोटो आहे तो तुम्हाला घेऊन यायचा आहे। तुमचा जिथे देवारा असेल त्याच्या पुढे एक चौरंग मांडायचा आहे, चौरंगावरती एक लाल वस्त्र अंतरायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे। मग त्यांना गंध, फूल, अक्षता, दुर्वा वाहायच्या आणि त्यानंतर हा जो जीवतीचा फोटो आहे तो तुम्हाला चौरंगावरती मांडायचा आहे। आता चौरंगावरती मांडल्यानंतर जीवतीला सुद्धा तुम्हाला गंध, अक्षता, फूल वाहायचे। त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचं आपण जे वस्त्र बनवतो ते सुद्धा हळदी कुंकू लावून जीवतीला वाहायचं। त्याचबरोबर आघाडा आणि दुर्वा असा हार आपल्याला बाजारात मिळतो। आता शुक्रवारी जर पूजा करताय तर तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी कुठेही ही हार मिळून जाईल। तर आघाडा आणि दुर्वा याला खूप महत्त्व असतं, त्यामुळे हा हार आपल्याला जीवतीला घालायचा आहे। त्यानंतर अगरबत्ती लावून धूप दाखवायचं आहे। त्याचबरोबर आता नैवेद्य काय दाखवायचा? तर नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ आणि फुटाणे याचं दाखवू शकता। त्याचबरोबर दुधाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। अशा प्रकारे आपल्याला जीवतीला नैवेद्य दाखवायचं आहे। आता ही जी पूजा आहे ही तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी सुद्धा करू शकता। तर आपली पूजा झाल्यानंतर काय करायचं? संध्याकाळ झाली की आपल्याला जीवतीसाठी आरती म्हणायची। जीवतीची आरती म्हणा, ती तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल। नाहीच मिळाली तर अगदी लक्ष्मीची, गणपती बाप्पांची ज्याही काही आरत्या आहेत त्या म्हणायच्या आणि आरती करताना ज्या निरंजनाने तुम्ही ओवाळाल त्याच निरंजनाने तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा तुम्हाला ओवाळायचे। मग तुम्ही ओवाळण्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा करू शकता। काही ठिकाणी कणकेचा दिवा सुद्धा वापरतात, म्हणजे आरती करताना कणकेच्या दिव्याने करायची आणि मग त्याच दिव्याने मुलांना ओवाळायचं। त्या प्रकारे आपण मुलांना ओवाळायचे आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जीवतीकडे प्रार्थना करायची। मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं यासाठी जीवतीला साकडं घालायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की तुमची मुलं बाहेर गावी आहेत, परदेशी आहेत, तर मग अशा वेळी काय करायचं? ज्या दिव्याने आपण आरती करणार आहोत तो जी आरती आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये चारही दिशांना आरती करायची आहे आणि प्रत्येक चारही ठिकाणी तुम्हाला तांदूळ वाहायचे, म्हणजे ती तुम्ही आरती आपल्या मुलांसाठी केल्यासारखं होईल। तर अशा प्रकारे आपल्याला जीवतीची पूजा करायची आहे। अतिशय साधी सोपी आहे। जर तुमच्याकडे जागा नसेल चौरंग मांडायला तर तुम्ही नाही देवघरात सुद्धा याची प्रतिष्ठापना करू शकता, म्हणजे देवघरामध्ये सुद्धा एका साईडला तुम्ही हा फोटो लावून सुद्धा पूजा करू शकता किंवा देवघराच्या बाजूला जर भिंत असेल तर भिंतीला सुद्धा चिकटवून हा तुम्ही पूजा करू शकता। ही जी पूजा आहे ती आपल्याला दर शुक्रवारी करायची। आता शनिवार उजाडला की हे सगळं जे काही म्हणजे आपण दुर्वा, आघाड्यांचा हार घालणार आहोत, जे वस्त्र घालणार आहोत ते सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आणि फोटो पुन्हा आपण काढून ठेवला तरी चालेल, नाही काढला भिंतीला चिकटवलेला असेल तर तिथे ठेवला तरी चालेल। मग पुन्हा तुम्हाला पुढच्या शुक्रवारी अशाच प्रकारची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर दर शुक्रवारी तुम्हाला एक सवाष्णीची ओटी सुद्धा काढायची आहे। खणा नारळाची ओटी काढायची, एखादा फूल घ्या, गजरा घ्या आणि मग दर शुक्रवारी एखाद्या सवाष्णीला घरी बोलवा आणि तिची ही ओटी भरा। त्याचबरोबर तिला अगदी तुम्हाला शक्य होत असेल तर जेवायला सुद्धा बोलवलं तरी चालेल, नाहीच जर शक्य झालं तर फक्त दूध आणि एखादं फळ तरी अवश्य द्यावं।
अगदी जर तुम्हाला 4ही शुक्रवारी हे जर शक्य नाही झालं तर तुम्ही शेवटच्या शुक्रवारी सुद्धा अशा प्रकारे सवाष्णीला घरी बोलवून तिची ओटी भरून तिला जेवायला बोलवू शकता किंवा मग दूध आणि एखाद्या फळाचं सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता। आणि एखाद्या सवाष्णीला आपल्या घरी बोलवण्याचं खूप एक मान आहे किंवा आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांचं चांगलं व्हावं म्हणून आपण जर जिवतीची पूजा करतोय तर त्याच याने आपल्याला एखाद्या सवाष्णीला घरी बोलवलं तर अतिशय चांगलं होईल। परंतु आजकालच्या काळात कोणी असं मिळत नाही, मग जर नाहीच कोणी घरी येणार असेल किंवा जर नाही एवढं शक्य होत असेल तर तुम्ही ओटी काढा आणि मग जवळच्या देवळात जाऊन ती ओटी भरली देवीची तरीही चालेल, कारण प्रत्येकालाच कोणाला घरी बोलावणं शक्य होत नाही। त्यासाठी जर अगदीच देवळात जाऊन ओटी भरलीत तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला ही जिवतीची पूजा करायची। 4 शुक्रवार तुमचे झाले की मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो फोटो आहे तो मग निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे। मग तो फोटो तुम्हाला नाही ठेवायचा, परत पुढच्या वर्षी नवीन फोटो आणायचा आहे। तर अशी अतिशय साधी सोपी जी आहे तर ही पूजा प्रत्येकाने घरी करा। प्रत्येक गावागावांमध्ये भागांमध्ये या प्रकारची पूजा ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, परंतु जर तुमच्याकडे करत जरी नसाल तरीसुद्धा ही पूजा करून बघा। ही पूजा केल्यामुळे तुमच्या मुलांचं वाईट तर काही होणार नाही, झालं तर चांगलंच होईल। प्रत्येक वेळी सांगत असते, कोणतीही जेव्हा तुम्ही सेवा करता ती मनापासून करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। आणि एखादं फळ मिळावं म्हणूनच पूजा अर्चा नाही करायची, सेवा नाही करायची, तर आपल्या मनाला पॉझिटिव्ह वाटावं, आपल्या घरात छान सुख समृद्धी यावी, पॉझिटिव्हिटी वाटावी म्हणून कोणतीही सेवा करावी, त्यामुळे ती सेवा फळते। तर अशा प्रकारे तुम्ही ही जिवतीची साधी सोपी पूजा अवश्य करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा एका स्वामी सेवेमार्फत। इथेच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।